नमस्कार. आयशाच मराठी रेसिपीमध्ये तुम्हा सर्वांचं अगदी मनापासून स्वागत. आज मी अगदी झटपट अशी दही शिमला मिरचीची भाजी बनवणार आहे. चपातीसोबत, पराठ्यासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत, भातासोबत खायला अतिशय छान लागते. त्यासाठी मी एक कांदा घेतला आहे, 2 शिमला मिरची घेतल्या. कांदा या पद्धतीने कट करून घ्यायचा आहे. उभा कट करून घेतला तरी चालेल. हा गोलाकार असा मी कट केला आहे. जास्त बारीक कांदा कट करायचा नाही आहे. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने मी एक कांदा घेऊन कट करून घेतला आहे. त्याचबरोबर 2 शिमला मिरच्या मी कट करून घेणार आहे. शिमला मिरचीचा आतला बीचा भाग बाजूला काढून घ्यायचा आहे आणि या पद्धतीने उभ्या अशा शिमला मिरची बारीक अशा कट करून घ्यायच्या. अगदी बारीक असं नाही कट करायची, उभी अशी कट करायची. तर तुम्ही बघू शकता मी शिमला मिरची देखील कट करून घेतलेली आहे. शिमला मिरची कांदा कट करून झाल्यानंतर आता मी एका बाउलमध्ये दही घेतलेलं आहे. तुम्हाला किती दही वापरायचे त्या पद्धतीने घेऊ शकता. मी 2 चमचे दही घेतलेलं आहे. आता दही घेतल्यानंतर यामध्ये मी अगदी थोडंसं पाणी घालणार आहे, कारण ते फार घट्ट आहे आणि फ्रेश दही घ्यायचं आहे. दही घेतल्यानंतर यामध्येच आता मी मसाले घालून घेणार आहे. तर त्यामध्ये मी 1 चमचा लाल तिखट घातलेले आहे, 1 चमचा धणा पावडर आणि 1 चमचा हळद पावडर मी घालून घेतलेले आहे. यानंतर यामध्येच आता मी थोडंसं चणा डाळीचं पीठ घालून घेणार आहे. अगदी ऑप्शनल आहे. 1 चमचा मी चणा डाळीचं पीठ घातलं आहे आणि आता हे संपूर्ण फेटून याचं छान असं बॅटर मी बनवून घेणार आहे. चणा डाळ आणि दही व्यवस्थित एकजीव करून मिक्स करून घेणार आहे. तर आता हे बॅटर मी जरा वेळ बाजूला ठेवते आणि आता फोडणीची तयारी करूया. त्यासाठी पॅन मी गॅसवर गरम करायला ठेवलेला आहे. पॅन छान गरम झाल्यानंतर यामध्ये मी तेल घालून घेतलेलं आहे. साधारणतः 2 चमचे तेल घातलेलं आहे. तेल घातल्यानंतर यामध्ये मी मोहरी घातली आहे. मोहरी संपूर्ण तडतडू द्यायची आहे, म्हणजे फोडणी छान बसते. फुटू द्यायची आहे मोहरी. 1 चमचा मोहरी घातलेली आहे. मोहरी संपूर्ण फुटल्यानंतर बाकीचे मसाले आपण घालून घेणार आहोत. तर तुम्ही बघू शकता या पद्धतीने आपण आता मोहरी फुटून घेतली आहे. आता ही बाकीचे मसाले घालायच्या आधी मी कांदा ह्यामध्ये घालून घेणार आहे. कांदा थोडासा हलकासा आपल्याला परतवून घ्यायचा आहे. 2 हिरव्या मिरच्या घातलेल्या आहे. त्यानंतर लसूण बारीक चिरून घेतला होता, तो मी घालून घेतलेला आहे. साधारणतः 7 ते 8 पाकळ्या बारीक चिरून घेतला होता मी लसूण, तो मी यामध्ये घालून घेतला आहे. 2 हिरव्या मिरच्या, 1 कांदा उभा कट करून घेतलेला होता तो आणि मोहरी मी घालून घेतलेली होती. 1 चमचा जिरे घातलेले होते. बाकी मसाले मी नंतर घालणार आहे. कांदा थोडासा मऊ होऊ द्यायचा. 4 ते 5 कढीपत्त्याची पाणी यामध्ये घातले. आता कांदा हलकासा मऊ झाल्यानंतर आपण यामध्ये बाकीचे मसाले थोडेसे घालून घेणार आहोत. तर त्यामध्ये मी 1 चमचा हळद पावडर आणि 1 चमचा लाल तिखट घातले आहे. जास्त हळद आणि लाल मिरची पावडर मी घातली नाही, कारण दह्यामध्ये आपण ऑलरेडी मसाले घातले आहे. त्यानंतर बारीक चिरून घेतलेली जी शिमला मिरची होती ती मी यामध्ये घालून घेतलेली आहे. साधारणतः कांदा 70% मऊ झाल्यानंतर शिमला मिरची मी घालून घेतली आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे. तर शिमला मिरची आणि कांद्याचा कच्चेपणा कमी होईपर्यंत आपल्याला परतून घ्यायचं आहे. त्याचबरोबर मी चवीनुसार मीठ घालून घेतलं आहे. मीठही मी बेताने घातलं आहे, कारण आपण दह्यामध्ये देखील मीठ थोडंसं घातलं होतं. तर त्यामुळे थोडंसंच मीठ मी घालून घेतलेलं आहे आणि संपूर्ण शिमला मिरची आणि कांदा साधारणतः 70 ते 80% शिजून घ्यायचा आहे. यामध्येच मी कस्तुरी मेथी घातली आहे. कस्तुरी मेथी घातल्यामुळे याचा छान फ्लेवर येतो. तर या पद्धतीने शिमला मिरची आणि कांदा आणि कस्तुरी मेथी हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे. कस्तुरी मेथी अवश्य घाला, यामुळे या चटणीला खूप छान फ्लेवर येतो. याचबरोबर थोडीशी लाल तिखट मी घालून घेतलेली आहे आणि आता हे व्यवस्थित मी परतून घेणार आहे. जर गरज असेल तर यामध्ये थोडंसं पाणी घालून हे शिजवून घेऊ शकता तुम्ही. तर मी एक वाफ देऊन बघणार आहे तर सुरुवातीला. तर ह्या पद्धतीने मी वाफ देऊन घेतली आहे. त्यातलं संपूर्ण मॉइश्चर संपलं गेलं आहे. त्यामुळे मी आता 1 चमचाभर थोडंसं पाणी घालून घेणार आहे आणि पुन्हा वाफ देऊन शिजवून घेणार आहे. आता शिमला मिरची आणि कांदा व्यवस्थित शिजला गेला पाहिजे. शिमला मिरची कच्ची राहता कामा नये, त्यासाठी मी व्यवस्थित शिजवून घेणार आहे. तर ही संपूर्ण शिमला मिरची या पद्धतीने मी शिजवून घेणार आहे. शिमला मिरची व्यवस्थित आपल्याला शिजवून घ्यायची. आता मी पुन्हा वाफ देऊन ही व्यवस्थित शिजवून घेत आहे. तुम्ही बघू शकता या पद्धतीने शिमला मिरची व्यवस्थित आपण 1 चमचा पाणी घालून वाफ देऊन शिजवून घेत आहोत. व्यवस्थित शिमला मिरची शिजल्यानंतरच आपल्याला जे दह्याचं बॅटर बनवून घेतलेलं आहे ते यामध्ये घालून घ्यायचं आहे. तर व्यवस्थित कांदा आणि शिमला मिरची शिजल्यानंतर जे काही दह्याचं बॅटर मी बनवून घेतलं होतं ते मी यामध्ये घालून घेणार आहे
आणि आता व्यवस्थित छान उकळ करून घेणार आहे. उकळ का करायची आहे तर कारण आपण यामध्ये चणा डाळीचं पीठ घातलं आहे. जर तुम्ही चणा डाळीचं पीठ घातलं नाही तर अगदी थोडीशी दह्याला उकळ केली की लगेचच हे दही शिमला मिरची तयार होते. पण आपण बेसन पीठ घातलं होतं त्यामुळे याची दणदणीत अशी छान उकळ करून घ्यायची. व्यवस्थित आपल्याला हे चणा डाळीचं पीठ कच्चं लागतं कामा नये यासाठी ह्या पद्धतीने आपल्याला बनवून घ्यायचं आहे. तर ह्या पद्धतीने तुम्ही बघू शकता मी व्यवस्थित असं हे शिजवून घेते. तर या पद्धतीने व्यवस्थित दणदणीत आपल्याला छान उकळ करून घ्यायची, व्यवस्थित उकळ करून घ्यायची. तर मंडळी ही रेसिपी तुम्ही एकदा नक्की ट्राय करून बघा. पराठ्यासोबत, पोळीसोबत, भाकरीसोबत खायला अतिशय छान लागते, अगदी झटपट होते. तर तुम्हाला मंडळी ही रेसिपी कशी वाटली याबद्दल मला कमेंट करून नक्की सांगा. आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि अशाच नवीन नवीन रेसिपी बघण्यासाठी चॅनलला तुम्ही पटकन सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा, म्हणजे नवीन रेसिपीचे नोटिफिकेशन सर्वात आधी तुम्हाला मिळेल. आणि ही रेसिपी एकदा नक्की ट्राय करून बघा. तुम्ही नाश्त्याच्या वेळेस देखील वेगळ्या चटण्या खायच्या असेल तर पराठ्यासोबत खायला ही चटणी म्हणून देखील करू शकता. भाकरीसोबत देखील खूप छान लागते, भातासोबत देखील तुम्ही ही खायला बनवू शकता. अगदी झटपट तुम्हाला ऑप्शन नसेल तर तुम्ही ही रेसिपी ट्राय करू शकता. तर ही रेसिपी तुम्हाला कशी वाटली याबद्दल मला नक्की कमेंट करून सांगा. ही रेसिपी जर तुम्हाला आवडली असेल तर नक्की लाईक करा आणि मला कळवा. आणि अशा छान नवीन रेसिपी बघण्यासाठी पटकन चॅनलला सबस्क्राईब करून बेल आयकॉनला क्लिक करा. आणि हा संपूर्ण रेसिपीचा व्हिडिओ बघितल्याबद्दल मी तुमचे मनापासून आभार मानते. पुन्हा भेटूया आपण एक नवीन रेसिपीसोबत. तोपर्यंत तुम्ही स्वस्त खा आणि मस्त राहा. धन्यवाद.